नमस्कार, मी शीतल पवार शुभाश्रू किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। त्याआधी वेळात वेळ काढून या शुभाश्रू किचनच्या रेसिपी पाहता म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानते। तर आज आपण नागपंचमी स्पेशल तांदळाचे कानोले ही रेसिपी पाहणार आहोत। त्याबरोबर आपण त्या लोळ्या ही रेसिपी पाहणार आहोत। सुरुवातीला आपण पाणी तापायला ठेवू। तर मी हे तांदळाचं पीठ 1 ग्लास घेतलेला आहे। हा 1 ग्लास, तर मी 2 ग्लास पाणी घेते। त्यामध्ये चवीपुरतं मीठ, एक अर्धा चमचा, एक चमचा तूप घालते। तूप घाला किंवा तेलही घाला चालेल, तुपाने स्वाद छान येतो, त्यामुळे मी तूप घालते। हे पाणी चांगलं उकळू द्यायचं, त्यावर मी झाकण ठेवते। एक 5 मिनिटात त्याला उकळी येऊन द्यायची। आपलं पाणी उकळत आहे, तर त्यामध्ये लागणारे सारण बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागेल। 1 वाटी मी खोबऱ्याचा किस घेतलाय, तुम्ही किसून घ्या किंवा ग्राइंडर मध्ये वाटून घेतलं तरी चालेल। 1 वाटी गूळ, हे मिक्स ड्राय फ्रुट्स आहेत, तुम्हाला आवडेल तसं। मी काजू, बदाम आणि या काळा मनुका चिरून घेतलेले आहेत। हा इसेन्स आहे आपल्याकडे, पायनॅपल इसेन्स, तुमच्याकडे तुम्हाला आवडेल तो घ्या, नसेल तर वेलची पावडर सुद्धा चालेल। मीठ लागेल। हे पाणी आपलं उकळत आहे। पाण्याला उकळी आली की आपल्याला हे तांदळाचं पीठ ओतायचं त्यामध्ये। तांदळाचं पीठ घालते, त्याची छान उकळ काढून घ्यायची। गॅस बारीक ठेवते। छान उकळून घ्यायचे पीठ, चांगलं मिक्स करा। हे छान मिक्स करून घ्यायचं असं, आणि 5 मिनिटं झाकण ठेवून त्याला वाफ येऊन द्यायची। 5 मिनिटं असंच ठेवणार आहे। तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ। त्यासाठी एक टोप घेतली, त्यामध्ये हे खोबऱ्याचा किस, गूळ, थोडं चवीपुरतं मीठ आणि हे मिक्स ड्राय फ्रुट्स। हे वाफ येते तोपर्यंत मी बाजूला ठेवते। छान वाफेवर ठेवायचं झाकून 5 मिनिटं। हे गॅसवर छान सारण मिक्स करून घ्यायचं। आता या गुळामुळे याला पाणी सुटेल, ते पाणी छान आटवून घ्यायचं। छान मिक्स करून घेते मी। हा गूळ वितळून घ्यायचा चांगला, तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा घेऊ शकता। पहा आपला गूळ वितळत चाललाय, छान वितळेपर्यंत
आता त्यामध्ये मी हा पायनॅपल इसेन्स टाकते. एक 2-3 चमचे. एक 2-3 थेंबच टाका, त्याने फ्लेवर छान येतो. ते छान मिक्स होऊन द्यायचं. शक्यतो गुळच घ्या. गुळामुळे त्या निमित्तानं आपल्या पोटात जातं आणि गुळामध्ये भरपूर आयर्न असतात. हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे वाढतं. रक्तही वाढण्यास मदत होतं गुळामुळे. गुळामुळे भरपूर कॅल्शियम भेटतं आपल्याला, मॅग्नीज सुद्धा भेटतं. रोज जेवणानंतर गुळ खात असाल तर चांगली गोष्ट आहे, त्यामुळे चेहऱ्यावरील तेज राहतं. सारण बनलेलं आहे आपलं. मी एका डिशमध्ये याला थंड करायला ठेवते. गुळामुळे छान क्रीमी टेक्स्चर आले त्याला. वा, स्वादही पायनॅपलचा खूप छान येतोय. सारण थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण हे पीठ छान वाफ आलेली आहे याला प्लेट मध्ये काढून छान मळून घ्यायचं. यामध्ये काढून घेते. या पिठाची छान उकड काढून घेतली आपण आता. याला छान हाताने मळून घ्यायचं. थोडं थंड होऊ दे. थोडं थंड करत करतच आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ. आता मी थोडंसं तुपाचा हात घेऊन थोडंसं मळून घेते. हे छान मळून घेतले. एक जीव करून घ्यायचं त्याला. पिठाचा आणि पाण्याचा अंदाज छान घेतला की काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. छान हे मळून घ्यायचं. पीठ छान एकजीव झालं पाहिजे, म्हणजे त्याने आपल्या कानवलेला शिरा पडल्या नाही पाहिजे. तुम्ही बघू शकताय पीठ कसं आपलं मऊसर झालेलं आहे. अगदी हाताला चिकटतं. मी तुपाचा हात लावते. हे छान मळून झाले पीठ आपलं. आणि बघू शकते छान एकजीव करून घेतले मी. आणि येथे मी पॅनही गरम करत ठेवले. आपल्याला याची उकड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी पाणी घातलं. ह्यावरती जाळी ठेवली. त्याला मी छान तूप लावते. तुपाचा हात घेऊन घेते.
हे पाणी उकळते, झाकण ठेवूया. तोपर्यंत आपण याचे कानोली बनवून घेऊ. याची छान गोळी बनवून अशी त्याची वाटी बनवून घ्यायची. ती थोडं तुपाचा हात लावायचा म्हणजे हाताला चिटकत नाहीये. अगदी पातळ वाटी बनवून घ्यायची अशी. छान पारी बनली आपली. आता ह्यामध्ये हे सारण स्टफ करायचं. छान दाबून घ्यायचं. छान पॅक करा सगळीकडून. आपलं सारण निघू नये यासाठी. हे असे हे आपले कानोले असे, त्याला अशी छोटी छोटी डिझाईन करते मी. छान चिमटीने अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. अशाच आपण बनवून घेऊ. हे छान बनवून तयार झालेले. आता यावरती मी भात ठेवते. याला छान 15 मिनिटं वाफ येऊन द्यायचं, झाकण ठेवून. गॅस मीडियम ठेवा. तोपर्यंत आपण याच्या लोळ्या बनवून घेऊ. लोळ्या म्हटलं की अगदी लहानपणीची आठवण येते. अशा लांब लांब बनवून घ्यायच्या. लोळे आणि आपले मुटके तयार आहेत. हे छान मोदक वाफलेले. लगेच नाही काढायचं, त्याला थंड झाल्यावर मग आपण बाहेर काढू. तोपर्यंत दुसरीकडे हे लोळ्या उकळायला ठेवू. मी तुपाचा हात लावलाय. आपण आता प्लेट मध्ये काढून घेऊ. पहा किती छान आलेले. उकडी खूप छान आली. आपले हे मुटकन लोळे छान उकडून घेतलेत आपण. तर त्याला आपण फोडणी देऊन घेऊ. आपले कानवले हे तयार आहे. आता मी याच्या पॅन मध्ये थोडंसं तेल, त्यामध्ये थोडी 1 चमचा मोहरी, मोहरी छान तडतडली. त्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता. गॅस बंद करते मी आणि थोडी कोथिंबीर चिरून टाकते.
ही फोडणी तयार आहे. त्यामध्ये हे लोळे आणि मुटकं हे टाकू आणि छान त्याला टॉस करून घेऊ. अगदी खूप छान लागतात. गावी कोल्हापूर साईडला हे असंच खातात उकडून. आपण थोडी फोडणी देऊन घेऊ. मस्त मी तर ठेवते. हे आपले उकडीचे कानवले तयार आहेत. आवडल्यास लाईक करा, सगळ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा. उकडीचे कानवले नागपंचमी स्पेशल खूप छान लागतात. पहा.